अथर्व बाटले चढाईसाठी असणारे एक काळ ज्याच्या वडिलांनी या संपूर्ण भागामध्ये आपल्या कबड्डीचा बोलबाला केला, एक नाव मोठं केलं, त्याचाच हा गुणवान सुपुत्र द्वितीय क्रमांक. हो अथर्व चढाईसाठी आणि पहिल्या चढाईच्या माध्यमात आता मात्र चढाईसाठी असणारे तो या ठिकाणी तुळशीदास त्याची कमालीची उंची, रनिंग हेड त्याचं अस्त्र वापरलं जातं मित्रांनो. एक धारदार शस्त्र कबड्डी मधलं म्हटलं जातं, पण ज्या संघाकडे उत्तम डिफेन्स म्हणून पाहिलं जातं, उत्तम क्षेत्ररक्षणाचा प्रभाव ज्या संघाकडून नेहमीच असतो, तो संघ या ठिकाणी नवयुवक खिरशेत बाटलेवाडी शिवस्वराज्य मधला एक गुणवान संघ. आणि विरुद्ध बाजूला आपण जर पाहिलं ना, ज्या संघाची ख्याती आहे, जो कायमस्वरूपी महामुकाबल्यामध्ये असतो, तो जय भवानी कुंभारखाणीचा संघ. पण रिझल्ट आपल्या बाजूनं निश्चितच चांगल्या पद्धतीनं निकाल नोंदवण्यासाठी कायम हुशार असतो तो नवयुवक खिरशेत बाटलेवाडीचा संघ. आणि त्यातला गुणवान मोहरा अर्थात अथर्व बाटले, ज्यानं या संघाचं पॉईंट टेबल ऑन केलंय आणि आता मात्र बेडलाईनच्या आसपास येऊन थांबलेल्या आपल्या संघामध्ये दाखल होतोय. बोनस कंप्लीट करतोय, खात्रीशीर राहतोय. बोनसचा बादशाह ज्याला संबोधलं जातं, जो अतिशय जबरदस्त चढाईनं प्रभावित करण्याची कामगिरी नेहमीच करत असतो. वेदांतवरती हल्ला चढवला जातोय, सोबत आर्यनवरती निश्चितच एक जोरदार आक्रमण चढवलं जाते आणि सावध पवित्रा घेऊन आपल्या संघामध्ये बोनस कंप्लीट करून दाखल होतोय. श्री गणेश केला जातोय, पॉईंट टेबल ऑन केलं जातंय ते जय भवानी कुंभारखाणी संघाचं. अथर्व सातत्यपूर्ण चढाईसाठी आणि या वेळेला मात्र सार्थक एकेरी पकडण्यासाठी तयार. ठोसा दिला जातोय, प्रत्युत्तर दिलं जातंय आणि आपल्या संघामध्ये दाखल होतोय तो अथर्व बाटले. एक जोरदार घमासान, कारण महामुकाबल्यामध्ये जबरदस्त पॉइंट. बॅक होल्डला नाद करायचा नाही या ठिकाणी. ज्यानं बॅक होल्ड केला तो वेदांत, मला वाटतं जबरदस्त, ज्याच्या माध्यम प्रकारचं प्रेरित करणारी नेतृत्व आपल्या आदरणीय आनंददादा साळवी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस वेदांतच्या कामगिरीसाठी. आणि मैदानात अशी मोठी कामगिरी होत असते ना, तेव्हा रसिक प्रेक्षकांमधून, मान्यवर गणांमधून अशा प्रकारचा बक्षिसांचा वर्षाव नेहमीच होत असतो. हो अथर्व, हो ज्याला थांबवलं जात आहे. रसिक प्रेक्षकांची गर्दी सांगून जाते की निश्चितच हा खेळ मात्र एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवला जातोय. रोहित जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी आहे, पण जो कारनामा वेदांत केला ना, ज्याच्यासाठी निलेश दादा असतील, आदरणीय साळवी दादा असतील, आदरणीय विष्णूजी बने असतील, अशा गुणवान व्यक्तिमत्वांकडून त्याला मात्र शुभेच्छांचा वर्षाव झाला. पैशाचा पाऊस पडला, कारण गुणवान खेळाडू परखण्याची, जांच करण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे ना, अशा गुणवान व्यक्तिमत्वांकडून अशा प्रकारचा बक्षिसांचा पाऊस पडला जातो. आणि आता मात्र ओंकार कदम चढाईसाठी आहे, एक उत्तम दर्जाची चढाई काही दिवसापूर्वी या संघामध्ये खेळला आणि आता मात्र त्यांना या ठिकाणी लढाई करताना आपण एक श्रेष्ठ असल्याची जाणीव करून देतो. तो ओंकार कदम आपल्या चमूमध्ये दाखल होतोय. बहुधा डिफेंडर, उत्तम डिफेंडर म्हणून ज्याची वर्णी या संघामध्ये लागतो तो चैतन्य सुर्वे चढाईसाठी आहे. गरज असताना चढाई सुद्धा पूर्ण करत असतो. जर्सी क्रमांक 7 कडून आपण पाहतोय चढाईचा हा उत्तम नजराना. आणि आता मात्र ज्याच्या माध्यमातून अनेक चढाई आपण चांगल्या पद्धतीनं पाहिल्या, ज्याची उत्तम सादरीकरणामधून एक चांगल्या गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीनं उत्तम चढाई ज्याची पाहत असतो, तो आचल मात्र माघारी येतोय. थर्ड रेड, आणि तो सुद्धा मास्टर माइंड, जसं क्रिकेटमध्ये कॅप्टन कुल धोनी. आणि या वेळेला अभि, हो अभिला जागेवर थांबवलं जाते. अभि आया आणि अभि बाहेर गया. अभिला मात्र काही जमत नाही मित्रांनो. अभिचा कारनामा कधी कधी आपल्याला निश्चित दिसून येतो. आणि थर्ड रेडचा इशारा, वारंवार चढाईसाठी पाठवलं जाते. संघर्ष या ठिकाणी तगडा केला जातोय. समोर 4 जण, पण या 4 एखादा गुण आपल्या संघासाठी घेऊन यायचा आहे. अथर्व चपळ आहे, चालाक चिता म्हणून ज्याला समजलं जातं असा अथर्व. हो चैतन्याच्या माध्यमातून जबरदस्त टॅकल. चैतन्य एक उत्कृष्ट असा डिफेंडर आहे, चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी या संघामध्ये लागली जाते ना. आता मात्र सार्थक शिदप चढाईसाठी आहे.
सार्थककडे पण क्षमता आहे, गुणांचा जबरदस्त बोलबाला ज्याच्या हातामधून केला जातो तोच सार्थक 1 गुण देऊन जातोय. 4-5 असं पॉइंट टेबल लेवलनं धावतोय. गाडी इंजिन बरोबरीत धावतंय, कारण या ठिकाणी धगधगता निखारा पुन्हा एकदा ओमकार कदम चढाईसाठी आहे. ओमकार जबरदस्त चढाईपटू आहे. या ठिकाणी आपली चढाई सादर करताना एक उत्तम दर्जाचा चढाईपटू म्हणून ज्यानं किताब वागसाईच्या मैदानावर पटकावला होता तोच ओमकार कदम या वेळेला मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतोय. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्यांचं शूटिंग चालू आहे, फ्लॅश लाईट आपण बंद करा प्लीज. तुळशीदास या आधीचा पराक्रम ज्या वेदांतनं केला ना त्याच वेदांतवरती आपण हल्ला करायचा आणि आपला विजयाचा मार्ग सोपस्कर करायचा. हो हो हो, पण स्वतःला संतुलित केलं जातं, बचाव केला जातोय. काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. म्हणून म्हणतो शिवस्वराज्य मधला अव्वल क्षेत्ररक्षण कोणाचं असेल ना तर मंगेश दादा बाटले यांच्या संघाचं, आदरणीय संतोषजी मोरे यांच्या संघाचं, आदरणीय श्रीरामजी बाटले, उमेश दादा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी डांगे दादा असतील यांचा उत्तम संघ आपण पाहतोय. तो जय भवानी कुंभार गाडी ओमकार ज्याचं प्रत्येक पाऊल विजयाच्या समीप जातं, गुण घेण्यासाठी आतुर असतो तो ओमकार. बघूया काय करतो. आपल्या विस्फोटक खेळीनं पुन्हा एकदा गुण मिळवून देतो का, बरोबरी साधली जाते का. पण हे मात्र गुण घेण्याचं अस्त्र या वेळेला थांबवलं जातंय आणि माघारी परततोय एकाही गुणाची वाढ न करता तुळशीदास. गेम पूर्ण ऑन आहे, पण मित्रांनो या ठिकाणी गेम चेंजर खेळी करणारा तुळशीदास मात्र ज्याला थांबवलं ना तर विजय आपला निश्चित समीप येऊ शकतो याची संपूर्ण जाणीव या वेळेला मात्र गणपती बाप्पा मोरया म्हणण्याची पाळी येते, कारण मोठा असा खेळाडू मैदानाच्या बाहेर याला म्हणतात कबड्डी मध्ये. ओंकार साठी अभि बाहेर, तुळशीदास बाहेर, सन्नाटा पसरला जातोय, खेमा नाराज होतोय आणि आता मात्र आपण पाहतोय नवयुवक खेळशात बाटलेवाडीचा एक उभरता सितारा शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यामध्ये 30 सेकंदाची ही चढाई ओ हो हो सार्थकच्या माध्यमातून बाबूच्या माध्यमातून बॅक होल्ड केला जातोय. जागेवरती थांबवलं जाते ते ओमकार कदम याला आणि पुन्हा एकदा अभि मात्र मैदानात येतोय. काय जबरदस्त फाईट होते मित्रांनो, निश्चितच सर्वांना बेहद खुश करणारी फाईट. आता मात्र नागेश शेठ साळवी बेहद खुश असतील. ज्या मुलांना मी घडवतोय, ज्या मुलांच्या माध्यमातून मी खेळ पाहतोय, आज मी बेहद खुश आहे. कारण चंदन स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देतं पण त्याची थोरवी कोण खात नाही, पण त्याच्या कीर्तीचा सुगंध मात्र जगभर पसरल्याशिवाय राहत नाही. एकदा नागेश शेठ साळवींसाठी सर्वांनी टाळ्या वाजवूया. उत्तम नेतृत्व वा. या विघ्नहर्ता आणि विघ्नेश प्रतिष्ठान कळंबुशी विघ्नहर्ता कोंडमाळा आपणासाठी फायनलच्या दृष्टीनं हा पुकार असेल. स्वतःला सिद्ध केलंय, टाळ्या वाजून आपण सहकार्य करायचं आहे. पण रसिक प्रेक्षकांची उत्कंठा सिगेला पोहोचलेली आहे, कारण 5-7 असं पॉईंट टेबल असताना सार्थक ज्या सार्थककडे वेगवान चढाई करण्याची क्षमता आहे, रॅपिड चढाई, पावलांचा जबरदस्त उपयोग, फुटवर्क कमालीचा वापरतो, पण या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याला जखडून ठेवतंय. कोणत्याही प्रकारची संधी नाही आहे. आज आपण रसिक प्रेक्षकांमधून मोठमोठे चेहरे पाहतोय मित्रांनो, त्या सर्वांचं कौतुक असणार आहे. कारण उद्या नांदगावचा नाका असू द्या, उद्या या ठिकाणी कोकऱ्याचा नाका असू द्या, गजबजला जाणार. कारण जर्सी क्रमांक 8 मोठा कारनामा करतोय नवयुवक खेळशेत बाटलेवाडी संघासाठी. डू ऑर डाय थर्ड राईड सार्थकच्या माध्यमातून थर्ड रेड 5-8 अशी परिस्थिती. पंच पॅनलचे सक्षम निर्णय, पंचांचं पुन्हा पुन्हा कौतुक. हो हो हो, म्हणून तर म्हणतो एक उत्तम डिफेन्स ज्यांच्या माध्यमातून खेळला जातो. आदरणीय सन्माननीय अमर अनंत बाटले अथर्वच्या उत्तम खेळीसाठी 100 रुपयाचं बक्षीस येत आहे. अथर्व हो हो, काय खेळाडू आहे मित्रांनो. किती वेळेला जमिनीवरती पडला पण ताटमानेनं पुन्हा एकदा उभा राहिला आणि आपल्या संघाला या संघ त्या ठिकाणी अव्वल होता मित्रांनो. पण आज पुन्हा एकदा तीच लढत आपल्याला पाहावयास मिळते. एक आठवणी ताज्या करून दिल्या जातात आणि अभि मात्र चढाईसाठी आहे.
निश्चितच एक मोठी कामगिरी 26 जानेवारीच्या दिवशी बाटलेवाडीच्या माध्यमातून पाहिली होती, पण आता मात्र आपल्या गावाच्या नजीक असणारे एक मैदान आणि ज्या मैदानावरती वेदांसारखा अव्वल दर्जाचा मोहरा ललित अचल आर्यन ओमकार अभिला ऍडव्हान्स जाऊन अडवला जात आहे। याचा अर्थ दमखम दाखवला जातोय, पॉवर दाखवली जाते, जिगर दाखवली जाते आणि आता मात्र अचल ऑल आउट देतोय तो जय भवानी कुंभारकाणी संघाला। तुळशीदास 14 आता मात्र खेळ पाहण्यासारखा असणार, कारण या तुळशीदास कडून विस्फोटक खेळी होणार, पारीला आकार देण्याचं काम केलं जाणार, वैयक्तिक गुणांकन वाढवलं जाणार आणि या वेळेला मात्र सक्सेस ठरतोय, यशस्वी होतोय आणि एक मोठा मोहरा गारद केला जातोय अथर्व। आज अथर्वनं कमालीचा खेळ केलाय मित्रांनो। या अथर्वच्या माध्यमातून आपण पाहतोय एक उत्तम दर्जाचा खेळ आणि पुन्हा एकदा सक्सेस होतो का पाहायचंय, पण आज काहीतरी संध्याकाळच्या खाण्यामध्ये वेगळं झालेलं दिसतंय, कारण अथर्वच्या माध्यमातून वारंवार चढाया केल्या जातात आणि उत्कृष्ट चढाईचा या ठिकाणी आपल्या संघाला एक चांगला उपयोग करून देतोय, वारंवार चढाईनं प्रभावी खात्रीशीर राहतोय आणि संघासाठी महत्वपूर्ण गुण जोडतोय। झोप प्रत्युत्तर दिलं जात आहे। तुळशीदास याआधी 2 कारनामे आपण पाहिले, अभिला ऍडव्हान्स जाऊन अडवलं आणि त्यानंतर तुळशीदासच्या प्रत्येक चढाईमधून बोनस घेण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे, मार्जिन कमी केलं जात आहे। 15-7 अथर्व दोन्ही कोपऱ्यामध्ये ज्याची खेळी उत्तम असते, हातांचा उपयोग उत्तम करतो, पावलांचा समन्वय राखून गुण घेण्याची क्षमता। या वेळेला मात्र तुळशीदासचा जबरदस्त चवडा प्रगतीचा हा नमुना आणि यामधून मात्र अथर्व मैदानाच्या बाहेर, सन्नाटा पसरला जातोय, दोन्ही बंधू मैदानाच्या बाहेर असताना आता मात्र तुळशीदास काय करणार। या वेळेला मात्र जोरदार हल्ला चढवला जातोय, प्रतिकार कशा प्रकारे करतो संघ पाहायचा आहे। ललित हल्ला मात्र जबरदस्त चढवला जातोय, सिटिंग झोन मध्ये जाऊन बसला जातोय तो तुळशीदास। अचल मैदानामध्ये दाखल होतोय, दोन्ही संघामध्ये 2-2 बंधू आहेत, एका बाजूला तुळशीदास त्याचा बंधू बाबू शिर्के हा या ठिकाणी खेळताना दिसतोय, विरुद्ध बाजूला अचल आणि त्याचा बंधू अथर्व। काय कमालीचा खेळ करतायत मित्रांनो, सर्वांच्या नजरा आपल्या बाजूने वळवण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या चेहऱ्यावरचं आपण हसू पाहतोय ना, ते सर्व रसिक प्रेक्षक कमालीचा खेळ आपण न्यू स्टार क्रीडांगणावर पाहतोय। सार्थक शितप चढाईसाठी आहे, दरम्यान एक उत्तम चढाई सार्थकला करावी लागणार, कारण डबल लीड आहे आणि हे लीड तोडायचं आहे आणि आपला अव्वल दर्जाचा मोहरा मैदानाच्या बाहेर। सार्थकला पुन्हा एकदा पकड, डॅश केलं जातंय, पुश केलं जातंय। 8 म्हटलं तर वाट, 17 म्हटलं तर खतरा आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 11 म्हणजे बळीचा बकरा विरुद्ध संघाला बनवण्याची तयारी मित्रांनो अचल बाटलीच्या माध्यमातून आपण पाहतोय। ज्या वेळेला तुळशीदास बाहेर त्या वेळेला खेळामध्ये एक पोकळी निर्माण होतीये, एक वेगळं वातावरण निर्माण होतंय आणि खऱ्या अर्थानं आपल्या बाजूनं सामना झुकवल्याचं चिन्ह नवयुवक खेळशेत बाटलेवाडीच्या गोटामध्ये तयार होतंय, चमूमध्ये तयार होतंय। यांनी पैशाचा पाऊस पडला आणि आता मात्र या ठिकाणी पैशाचा पाऊस पडण्याचं कायमस्वरूपी काम केलं जातंय। उबदार वातावरणामध्ये असं होतं मित्रांनो, वातावरण ढगाळ असू द्या कसंही असू द्या, पण या वातावरणामध्ये जो पाऊस पडतो ना, तोच खरा मोठा खेळाडू असतो आणि तोच खरा मोठा व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। आता मात्र या ठिकाणी थर्ड रेड निश्चितच डू ऑर डाय समीकरण तयार आहे, करो या मरो, अर्थात काहीतरी कर नाहीतर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धर, असं हे समीकरण असताना 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं, किती खोलवर जावं लागतंय, उत्तम दर्जाचा गुण घेण्यासाठी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं। या ठिकाणी मात्र तशा प्रकारचा हल्ला चढवला जातोय, चैतन्य सुर्वेवरती बेस्ट डिफेंडर मैदानाच्या बाहेर जातोय। सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे, गेम प्लॅन तयार आहे। अभि येतोय, अभि मित्रांनो एकदा आला ना की सर्वांना हसू आवरत नाही बघा, त्याचा या ठिकाणी रेडिंग करण्याची तयारी वेगळी आहे, त्याची चढाई करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून म्हणतो हा अभि एकदा जर चालला ना खूप कठीण आहे, तिकीट नाकारलं जात आहे, परतीचे सर्व दरवाजे बंद केले जात आहेत आणि एक जीव एक संघपणानं खेळतोय तो नवयुवक खेळशेत बाटलेवाडीचा संघ।
गेम प्लॅन पूर्ण तयार आहे. मंगेश दादा पाटलेंनी निश्चितच आपल्या मुलांना प्लॅन दिलेला आहे. जास्तीत जास्त आपण तुळशीदासला बाहेर केलं तर मात्र या सामन्यावरचं मजबूत पकड आपण बसवण्याचं स्वप्न, सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं स्वप्न आपण धुडकारू शकत नाहीये, नाकारू शकत नाहीये. आणि याचंच एक मोठं मार्जिन नवयुवक खिरशेद बाटलेवाडीच्या संघाकडे येताना दिसतंय. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असताना आता मात्र रोहित सुपरहिट कामगिरी करायची आहे. आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी पुन्हा एकदा तुळशीदासला मैदानात आणण्याची जबाबदारी आहे. पण रोहित काय करतो पाहूया. दोन्ही कोपऱ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची खेळी आणि रोहितला पुन्हा एकदा पकड चित्र आपल्याला दिसून येतं. आणि आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 ज्याच्या माध्यमातून एक उत्तम दर्जाची चढाई, 2 शेवटचे मोहरे मैदानात असताना थोडासा खेमा नाराज आहे तो जय भवानी कुंभार खाणीचा. कारण 26 जानेवारी 2025 मध्ये जो इतिहास घडला नवयुवक खिरशेद बाटलेवाडीकडून, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला या मैदानावर म्हणजे न्यू स्टार क्रीडांगणावर पुन्हा एकदा दिसून येते. जवळजवळ विजयाची मोहर आपल्या बाजूने लावताना सामना संपण्यासाठी 3 मिनिटाचा कालावधी असताना थर्ड रेड. आता मात्र कमाल होणार. चंचल चालाक चित्याला या ठिकाणी दबवून ठेवायचंय, थांबवायचंय. पण ही थांबवण्याची जबाबदारी बघूया तुळशीदासचा बंधू आणि जर्सी क्रमांक 59 याच्याकडून होते का पाहायचंय. उत्तम दर्जाची ही चढाई, पण या चढाईमधून पुन्हा एकदा यशस्वी होतोय तो अथर्व. ऑल आउट करण्याच्या इराद्यानं पुन्हा एकदा संघामध्ये निश्चितच ऊर्जा आणली जाते, ऑल आउट दिला जातोय. आणि आता मात्र आपण पाहतोय झाल्यानंतर तुळशीदास जो कारनामा करतो, जो उत्तम दर्जाची चढाई करतो, बोनस कंप्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय. आचल चढाईसाठी असणार आहे 24-10 असा मोठा फरक. सामन्यातले शेवटचे क्षण आपण या ठिकाणी अनुभवतोय मित्रांनो. 2 मिनिटाचा कालावधी, 2 मिनिटाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक आहे आणि आचलला मात्र पकड होतीये. जोरदार तयारी करायची. 24-11 या वेळेला मात्र तुळशीदास लगातार पद्धतीने पॉइंट टेबल हलवतो का पाहायचंय. बोनस विथ पॉइंट 2 गुणांची कमाई. जाता जाता जोरदार आक्रमण चढवलं जाते, पण जे अथर्वला करून दाखवलं ना त्याला मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट बाकी असताना सार्थक शितप चढाईसाठी असताना आज मित्रांनो वेदांतनं कमाल केली, आज ललितनं कमाल केली, आज अथर्वनं डबल धमाक्यानं डबल पॉवरनं गेम चालवला आणि या ठिकाणी 1 गुण घेऊन सार्थक मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतोय. हो, पुन्हा एकदा 1 गुण हिरावला जातोय आणि या ठिकाणी एक जबरदस्त सामना केवळ औपचारिकता बाकी आहे मित्रांनो. या ठिकाणी आमंत्रण स्वीकारलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं 26-27-14 असा फरक असताना एक ग्रामीण गटामधला मोठा सामना आपण पुन्हा एकदा 26 जानेवारी 2025 ची वाघजाई झाकडी नृत्य मंडळाच्या वतीने भव्य दिवस स्पर्धेची पुनरावृत्ती आपल्याला दिसून येते. या न्यू स्टार क्रीडांगणावर अंतिम विजेता संघ औपचारिकता केवळ बाकी आहे.